अद्याप पोलिसांवरती गुन्हा का नोंदवलेला नाही असाच सवाल मुंबई हायकोर्टाने विचारलाय। या प्रकरणाची टेस्ट सीआयडी कडून स्वतंत्र चौकशी सुरू असल्याचं कळतंय। तसंच या प्रकरणाची आयोगामार्फत सुद्धा समांतर चौकशी सुरू असल्याची माहिती आहे आणि म्हणून या प्रकरणात तातडीने कारवाई करण्यावरती कायदेशीर अडचणी आहेत। विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अमित देसाई यांनी हायकोर्टात ही माहिती दिलेली आहे। आणि यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या संदर्भात बातमी आहे। उद्धव ठाकरेंनी आता मिशन मुंबई महानगरपालिकेची तयारी सुरू केली आहे। उद्धव ठाकरेंनी मुंबईतले शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधलाय। काही जण मुंबई लुटायला आलेत, मात्र मुंबई वाचवण्यासाठी ठाकरे तयार असल्याचा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिलाय। 7 फेब्रुवारीपासून ठाकरे गटाच्या शाखांचं सर्वेक्षण होणार आहे। ठाकरे गट आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती गट प्रमुखांवरती मोठ्या प्रमाणात भर देणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे। तर हे मिशन कसं आहे बघूया। काही जण मुंबई लुटायला आले आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले, तर मुंबई वाचवण्यासाठी ठाकरे सेना तयार असल्याचं ते म्हणतात। आपला वॉर्ड आणि संघटना मजबूत करा असे निर्देश त्यांनी दिले आहेत। तर अनेक आमिष येतील, त्याला बळी पडू नका, भक्कमपणे उभं राहा, लढा असा सुद्धा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केलाय। शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांना त्यांनी सूचना केल्या आहेत। आणि या राजकीय बातम्यांनंतर आता इतर राजकीय बातम्या आहेत, त्यांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। मंत्री गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आल्यानंतर अद्याप पालकमंत्री कोण याबाबत निश्चिती नाहीये। त्यामुळेच नाशिकच्या विकास कामांना फटका बसतोय। आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि जिल्हा नियोजन समितीचा हजारो कोटींचा आराखडा अधांतरी आहे। जिल्हा नियोजन समितीची बैठक सुद्धा रखडली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। शिंदेंच्या आभार दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला नांदेडकरांनी अगदी भरभरून आशीर्वाद दिलाय आणि म्हणून नांदेडकरांचे एकनाथ शिंदे आभार मानणार आहेत। राज्यात हिंदू विचारांचं हिंदू राष्ट्र आहे। राज्यात बेकायदा गोष्टी चालू देणार नाही, अन्याय सहन करणार नाही। शेजारच्या घरात शिवाजी जन्माला यावा असं म्हणणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंनी मिश्किल टिप्पणीतून सुनावलंय। आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळकरांची 17 तास चौकशी करण्यात आली आहे। फलटणमधील त्यांच्या घरात आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली आहे, तर पुण्यातील त्यांच्याच घरात अजूनही झाडाझडती सुरू आहे। वाल्मिकराडच्या बातम्या मोबाईलवरती का पाहतोस असं विचारत दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बीडमधील धारूर गावात घडली आहे। यापुढे वाल्मिक अण्णाच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकी सुद्धा देण्यात आलेली आहे। तर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदूंबाबत मोठं वक्तव्य केलंय। हिंदू समाज संघटित असेल तर त्याची भरभराट होऊ शकते। हिंदू धर्मात जात महत्त्वाची नाही असं वक्तव्य मोहन भागवतांनी केलं। तर सर्व हिंदू एकत्र आले तर त्याचा जगाला फायदा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। यानंतर नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय। नाशिकच्या सिडको परिसरात 3 ते 4 जणांवरती एका अज्ञातानं प्राणघातक हल्ला केलाय। हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। हल्ला करून परिसरात दहशत माजवण्याचा त्याचा प्रयत्न होता। विशेष म्हणजे काल याच भागात पोलीस आयुक्तांनी पोलीस आपल्या दारी उपक्रम राबवला होता आणि आता लगेचच याच ठिकाणी एका अज्ञातानं हल्ला केलेला आहे। यानंतर आता वळूयात टॉप 50 कडे।
कर्जत रेल्वे स्टेशनमध्ये मुंबई दिशेकडे जाणारी लोकल वाहतूक बंद होती. 1.5 तासानंतर ती पूर्ववत सुरू झाली. पेंटाग्राफ तुटल्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरची लोकल सेवा विस्कळीत झाली होती. त्याचा फटका कामावर जाणाऱ्या प्रवाशांना बसला. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळानं 34 जिल्ह्यांमध्ये 6,000 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यासाठी 37,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. या प्रकल्पासाठी 3 वर्षांचा कालावधी निश्चित केला गेलाय आणि यामध्ये ग्रामीण रस्त्यांचं काँक्रिटीकरणावरती विशेष लक्ष दिलं जाणार आहे. पुण्यात जीबीएसचे 4 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील बाधित रुग्ण संख्या आता 170 वरती पोहोचली आहे. त्यातील 62 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर 20 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत. जीबीएस आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचं राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या तपासणीत उघड झालेलं आहे. पुण्याच्या नांदेड गावात जीबीएसची लागण झालेल्या 26 रुग्णांच्या घरातील पाण्यामध्ये क्लोरीनचं प्रमाणच 0 असल्याचं आढळलंय. त्यामुळे आता दूषित पाण्याचा पुरवठा रोखण्याचं मोठं आव्हानच महापालिकेसमोर असणार आहे. पुण्यात आज शिवाजीनगर भागात 8 तास वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत प्रामुख्यानं शिवाजीनगरसह डेक्कनमधील परिसरात वीज पुरवठा बंद असेल. शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रोच्या अत्यावश्यक कामांसाठी हा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागानं विविध उपाययोजना आखल्या आहेत. या अनुषंगानंच वायू गुणवत्तेवरती लक्ष ठेवण्याकरिता 5 नवीन देखरेख केंद्र आणि 4 मोबाईल व्हॅनची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. पुण्यात सोमवारपासून लाडक्या बहिणीकडील कारची तपासणी सुरू होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 75,000 बहिणींकडे 4 चाकी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपासणीत महिलांकडे वाहनं आढळल्यास त्यांना योजनेतून रद्द करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशच्या तिरुपती मंदिर समितीनं हिंदू नसलेल्या 18 कर्मचाऱ्यांना हटवलंय. 1989 मधील एका आदेशानुसार मंदिर प्रशासनाच्या प्रशासकीय पदांवरती फक्त हिंदूंचीच नियुक्ती व्हावी असा नियम आहे आणि त्यानुसारच आता हिंदू नसलेल्या 18 जणांना हटवण्यात आलंय. रिझर्व्ह बँक एटीएम मधून पैसे काढण्यासंबंधीचे नियम आता बदलणार आहे. सध्या रिझर्व्ह बँक एका महिन्यात 5 वेळा पैसे काढण्याची सुविधा फ्रीमध्ये देत आहे. आरबीआय आता 5 पेक्षा जास्त वेळा एटीएम मधून पैसे काढण्यावरती फी वाढवण्याचा विचार करत आहे. हिंदू बिझनेस लाईनच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या मैदानात रंगणार आहे आणि याच सामन्यासाठी भारतीय संघाची नवी जर्सी सुद्धा पाहायला मिळते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताच्या वनडे मालिकेला नागपूरमधून सुरुवात होतीये. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवरती भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामना रंगणार आहे. यासाठी 2000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं दिल्लीत परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठी भाषा, मराठी माणूस आणि दिल्ली या विषयावरती परिसंवाद पार पडला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे या दोघांनीही परिसंवादात सहभाग नोंदवला. आणि आता एक मोठी बातमी समोर येते. राजकीय गोटातून ही बातमी समोर येते. भारतीयांना हातापायात बेड्या टाकून परत पाठवलंय. संसदेच्या सभागृहात सुद्धा आता अमेरिकेच्या या कृत्याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळतंय. राहुल गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षानं आंदोलन पुकारलंय. लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आता तहकूब करण्यात आलेलं आहे. चलाने में आप मदद कीजिए प्लीज. आप लोग बैठिए. सदन आप चलाना चाहते हैं
आप सदन नहीं चलाना चाहते हैं, सदन नहीं चलाना चाहते हैं आप। सभा की कार्यवाही 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है। सदन चलाने में आप मदद कीजिए, प्लीज आप लोग बैठिए। सदन आप चलाना चाहते हैं आप। तर सोयाबीन खरेदीच्या मुद्द्यावरून विरोधक आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय अगदी राज्यामध्ये। सरकारनं सोयाबीन खरेदीला मुदत वाढ दिली नाही तर राज्यभर मोर्चे काढण्याचा इशारा काँग्रेसनं दिलाय। तर सोयाबीन संसदेच्या प्रवेशद्वारावरती आंदोलन करण्याचा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिलाय। माजी आमदार बच्चू कडूंनी सुद्धा भाजपला विधानसभा निवडणुकीत त्यांनी जे घोषणा केली होती, जे आश्वासन दिलं होतं त्याची आठवण करून दिली आहे। मी कृषी मंत्र्यांनाही सांगणार आहे आणि पणनच्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना लिहू आम्ही पत्र की तुम्ही आता कोटा वाढवा आणि हे जोपर्यंत सोयाबीन लोकांच्या घरात आहे शेतकऱ्यांच्या तोपर्यंत सर्व सोयाबीन खरेदी केलं पाहिजे। आणि जर झालं नाही तर मी या महिन्याच्या एंडमध्ये आम्ही यवतमाळमधून सोयाबीन शेतकऱ्याचा वाशिम आणि यवतमाळ 2 जिल्ह्यामध्ये मोर्चा काढायचा आम्ही ठरवलं आहे। या सोयाबीनच्या या सगळ्या एकंदरीत नाफेडच्या खरेदीच्या एकंदरीत गोंधळामुळं हिंदू शेतकरी मरणार नाही असं वाटते का तुम्हाला? मग मतासाठीच तुम्हाला हिंदू आठवतं आणि मतदान झाल्यानंतर ज्या शेतकऱ्याची पिळवणूक होते तो हिंदू शेतकऱ्याची तरी काय, जाऊ द्या तुम्हाला बाकीचे धर्म पाहिजेच नाही तर किमान हिंदू शेतकऱ्यासाठी तरी काय निर्णय घेणार तुम्ही? सोयाबीन खरेदी जर झाली नाही तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांना व्यापाऱ्याच्या दारात हेलपाटी मारावं लागणार आहे। पण आज त्या बाबतीत मी संबंधित मंत्री महोदयांना माझं पत्र देणार आहे। मुदत वाढ जर दिली नाही तर सोमवारी संसदेच्या दारात मी सुद्धा आंदोलन करणार आहे। आज सोयाबीन विक्रीचा शेवटचा दिवस आहे आणि तरी सुद्धा हजारो शेतकऱ्यांचे सोयाबीन विक्री झालेली नाहीये। आपल्याला केंद्राच्या बाहेर पाहतोय आपण की रांगा सुद्धा लागलेल्या पाहायला मिळतात वाहनांच्या आणि अशात आज जर सोयाबीन विक्री झाली नाही तर व्यापाऱ्यांकडून त्यांचं शोषण सुद्धा होऊ शकतं। म्हणून हमीभाव कमी असला तरी सुद्धा हमीभाव केंद्रावरतीच सोयाबीन विकण्यासाठी शेतकरी आता गर्दी करताना दिसतात आणि एकच मागणी आहे की आजचा दिवस त्यांना वाढवून मिळावा। तुर्तास इतरही बातम्या आहेत त्यांचा वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून। पुण्यात अतिउच्च दाब वीज वाहिन्यांच्या अत्यावश्यक कामांसाठी 3 उपकेंद्रांचा वीज पुरवठा बंद राहणार आहे। सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत प्रामुख्याने शिवाजीनगरसह डेक्कनमधील परिसरात वीज पुरवठा बंद असेल। माळशिरस तालुक्यात उजनीच्या उजव्या कालव्याला गळती लागली आहे, त्यामुळे कालव्यातील लाखो लिटर पाणी वाया जात आहे। परिसरातील शेतकऱ्यांचं या पाण्यानं नुकसान झालेलं आहे। कालव्यामधील रबर तुटल्यानं पाण्याला गळती लागल्याची माहिती प्रथमदर्शनी लक्षात येते। संभाजीनगर शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी मनपानं कठोर पावलं उचलली आहेत। कचरा कुठेही टाकणं, अनधिकृत होर्डिंग, नो एंट्रीत वाहनं चालवणं यांसारखे प्रकार नागरिकांकडून होताना दिसतात। त्यामुळेच आता मनपानं आर्थिक दंड आकारण्यास सुरुवात केली आहे। पैशाचा तगादा असह्य झाल्यानं धाराशिवच्या 35 वर्षीय तरुणानं राहत्या घरात गळफास घेतलाय। या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्यानं तिघांच्या विरुद्ध आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय। केवळ 5,000 रुपयांसाठी जातीवाचक शिव्या घातल्यानं तरुणानं आत्महत्या केली आहे। नाशिकमधील सिडकोमध्ये एका व्यक्तीकडून 3 ते 4 जणांवरती प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। हल्ला करणारा व्यक्ती मद्यधुंद असून तो परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता। याबाबत अंबड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे। तसंच त्याच्यावरती कठोर कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे। सोलापुरात स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण केल्याप्रकरणी आता 11 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। सोलापूर पोलिसांनी प्रणित मोरेचा जबाब नोंदवून घेतलाय। याबाबत सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून आता पुढची कारवाई केली जाणार आहे। भोकरदन तालुक्यात आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून महिलेवरती अत्याचार झालेत। आई वडील भाऊ आणि बहिणीनं विवाहितेला आणि तिच्या 3 वर्षांच्या मुलासहित 2 महिने साखळदंडानं बांधलं होतं। या प्रकरणी विवाहितेच्या पतीनं न्यायालयात दाद मागितल्यानंतर दोघांची सुटका करण्यात आली आहे। पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय।
बीड शहरात खुलेआम गुंडाराज पाहायला मिळतोय. शहराच्या मोमिनपुरा भागात मारहाणीचा प्रकार समोर आलाय. मोहम्मद राशीद या तरुणावरती नजीर खान आणि उस्मान खान यांनी हॉटेलमध्ये घुसून हल्ला केला. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. तर सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होत असून जुन्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती आहे. नागपूर शहरात ताजबाग परिसरात बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय. एकाच घरात 3 कोंबड्या अचानक गेल्याचं कळतंय. 1 किलोमीटर परिसरात आता बाधित क्षेत्र म्हणून त्याला घोषित करण्यात आलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्जंतुकीकरणाचे आदेशही दिलेत. तर पुढील 21 दिवस बाजार, जत्रा तसंच प्रदर्शनावरती बंदी घातली गेली आहे. नाशिकच्या सातपूर परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. चक्क एका बंगल्यात बिबट्या शिरलाय. घरातील लोकांवरती आणि कुत्र्यावरती बिबट्या हल्ल्याच्या तयारीत होता. मात्र ती कुत्रा भुंकल्यानं घरातल्यांचे प्राण वाचले. निरगुडसर इथे बिबट्यानं राखणदार कुत्र्यावरती हल्ला करत ठार केलाय. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही चित्रित झालाय. या परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून इथल्या नागरिकांना बिबट्याने रोज दर्शन होत असल्याचं कळतंय. वन विभागानं तातडीनं बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आणि यानंतर बातमी आहे अभिनेता विकी कौशल संदर्भात. छावा फेम अभिनेता विकी कौशलनं संभाजीनगरमध्ये घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलंय. त्यानं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा अभिषेकही केलाय. यावेळी त्याला पाहण्यासाठी तरुण तरुणींनी मोठी गर्दी केली होती. आज विकी कौशल हा संभाजीनगरमध्ये आपल्या आगामी छावा या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी किंवा त्याच्या प्रसिद्धीसाठी आलेला आहे. तुम्ही पाणीपुरी खात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओमध्ये जे दाखवलंय ते पाहून तुम्ही पाणीपुरी खाणं अगदी सोडूनच द्याल. तुम्हाला प्रश्न पडेल की आपण पाणीपुरी खातोय की तेलपुरी. म्हणूनच आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली आहे आणि मग काय समोर आलंय पाहूया. दो बोल तो नीचे गिर गई। हाँ, एक पानी पूरी है। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाणीपुरी खाण्याची कुणाची हिम्मत होणार नाही. कारण पुरीला फुंक मारल्यानंतर त्यातून 5 ते 6 थेंब तेल बाहेर येत असल्याचं दिसतंय. खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात एका पुरीत तेल असतं का? बरेच जण पाणीपुरी आवडीनं खातात. हा आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळं याची सत्यता जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही पाणीपुरी नव्हे तेलपुरी खाताय. पाणीपुरीच्या एका पुरीत एवढं तेल. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? एका पाणीपुरीत 4 ते 5 थेंब तेल असल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. कारण जास्त प्रमाणात तेल खाणं ही आरोग्यासाठी चांगलं नाही. पाणीपुरी सगळेच आवडीनं खातात. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. पाणीपुरीच्या पुरीत किती तेल असतं हे पाणीपुरीच्या ठेल्यावरच कळू शकतं. कारण लोक तिथूनच पाणीपुरी खातात. म्हणून आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे पाणीपुरीच्या ठेल्यावर पोहोचले आणि खरंच पाणीपुरीत जास्त तेल असतं का हे जाणून घेतलं. सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये एक व्यक्ती फुंक मारल्यानंतर त्या पुरीतनं खूप सारं तेल ज्यांनी बाहेर पडतं ते या ठिकाणी होतंय का ते आपण पाहणार आहोत. कसं करून दाखवा. हे होऊच शकत नाही. कारण की ही पुरी
आम्ही जेव्हा तयार करतो, तयार झाल्यानंतर अजून एक मशीन असते राऊंडची, त्याच्यामध्ये या पुऱ्या फिरून त्यातलं तेल काढलं जातं. माझ्या तरी इथं म्हणजे पुण्यात भरपूर ठिकाणी अशीच पद्धत आहे पुरी करायची. व्हायरल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रत्यक्षात पाहिल्यावर पुरीत इतकं तेल दिसलं नाही. मात्र पाणीपुरीत किती प्रमाणात तेल असतं आणि तेल किती प्रमाणात खावं याची माहिती डॉक्टर देऊ शकतात. त्यामुळं आम्ही डॉक्टरांचाही सल्ला घेतला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन या भारताच्या संस्थेने जे काही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त दिवसामधून 10 ml त्यांनी तेल घ्यावं. चौरस आहारामध्ये असावं. ते तळण असतं बाहेरचं, त्यामध्ये एकदा सकाळी तेल उकळायला टाकलं की ते रात्रीपर्यंत उकळतच राहतं. ही संपृक्त तेलं ही हृदयाच्या दृष्टीने, रक्तवाहिन्यांच्या आजाराच्या दृष्टीने आणि एकूणच आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक बनू शकतात. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. सगळ्याच पुऱ्या या खाण्यास हानिकारक नाहीत. पुरी कुठे आणि कुठल्या तेलापासून बनवली जाते हे अतिशय महत्त्वाचं आहे. व्हायरल व्हिडिओतील पुरी खराब तेलातील असावी. पाणीपुरी खाताना स्वच्छ ठिकाणी खावी. दिवसाला 10 ml तेल आरोग्यासाठी घातक नाही. त्यामुळे सगळ्याच पाणीपुरीतील पुरीत जास्त प्रमाणात तेल असतं हा दावा असत्य ठरलाय. तरी देखील तुम्ही पाणीपुरी खाताना चांगल्याच ठेल्यावर जा. अस्वच्छ ठिकाणी कोणतेही पदार्थ खाऊ नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.